महिला मंडळी, मायरातली आई मरू द्या, तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय आनंद नाही ताई. तुम्ही रडाल सगळ्या. अहो एखादी माझी आई बहीण दिवाळीच्या सणाच्या दिवशी गेली आणि आता 4-5 गच्च भरलेल्या पिशव्या गाडीत घेऊन आली तर समजायचं महाराज आई जिवंत आहे आणि बाप जिवंत आहे. आणि आता एकच पिशवी रिकामी आली तर समजायचं आई मायरातली निघून गेली, बाप निघून गेला. आपल्या महाराष्ट्राची एवढी भयावह परिस्थिती आहे. आज तरुण मुलं ड्रिंकच्या आहारी गेलेत. हवेनं जर साहेब आपण फिरालो, प्रवास करायला लागलो तर ड्रिंक करून गाड्या चालवतात. म्हणजे जाता जाता माझी तळमळीनं विनंती, ड्रिंक करून गाड्या चालवू नका. आपल्या देशाला अमेरिकेपासून भीती नाही, आपल्या देशाला फ्रान्सपासून भीती नाही, आपल्या देशाला इंग्लंडपासून भीती नाही आहे, आपल्या देशाला दहशतवादी आतंकवाद्यापासून भीती नाही. आपल्या देशातल्या तरुण मुलाला फक्त आणि फक्त व्यसनापासून भीती. म्हणून व्यसन करू नका. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है, अपने पल्लों का दाम खर्च कर, मुंह में मिट्टी जाती है. दारू सोडा आणि संसार जोडा. आज या ठिकाणी एवढा समाज उपस्थित आहे. मी तळमळीनं सांगणारा महाराज आहे. यूट्यूबला माझे अनेक मिलियनमध्ये व्हिडिओ आहेत. तुम्ही जर माझं नाव सर्च केलं बाळासाहेब महाराज शिंदे जालना तर माझा टॉपचा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे पॉप्युलर मधला दारुड्याची बायको संसार कसा करते. दुसरा बाप आणि मुलीचं नातं सांगणारा व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ जर पाहिला तर प्रत्येकाच्या डोळ्यात डसडसा पाणी आल्याशिवाय राहणार नाही. आणि तिसरा एक व्हिडिओ आहे, माहेरातले मायबाप गेल्याच्या नंतर आयुष्याचा धागा तुटला समजा, असं एक त्याचं कंटेंट मी थंबनेलवर दिलेलं आहे. म्हणून जाता जाता सगळ्यांना माझी तळमळीनं विनंती आहे, दारू पिऊ नका, व्यसन करू नका. अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पीऊंगे शाम को उतर जाएंगी, लेकिन हरी नाम का पीला पीकर देख तेरी जिंदगी सुधर जाएगी. वाह वाह. व्यसन करू नका, दारू पिऊ नका. एवढा समाज या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांना माझी कळकळीनं विनंती आहे, व्यसनाधीन होऊ नका, दारू पिऊ नका. काही माणसं म्हणतील महाराज, ओ शिंदे महाराज, व्यसन, तंबाखू, गोवा, मावा, गुटखा, दारू ही आम्ही आमच्या पैशाचे पितो बरं का गोगवले महाराज, तुम्हाला काय करायचं हो? म्हणतील मला असे बहादर. पण ऐका, ऐकू वाटलं तर ऐका, नाहीतर इतरांना ऐकून द्या. बऱ्याच माझ्या आई बहिणीच्या कपाळाचं कुंकू निघून गेलंय. नवरा दारुड्या निघाला, लिव्हर खराब झालं. दारू पेली, लिव्हर फुटेल. गुटखा खाल्ला, तोंड फुटेल. पण इथं अखंड हरिनाम सप्ताह करता कीर्तनाला समोर येऊन जर बसला ना, आयुष्याचं बंधन तुटेल. वा. दारू पिऊ नका, व्यसन करू नका. एवढा समाज या ठिकाणी उपस्थित आहे. आणि 2 जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा. जाता जाता सगळ्याला तळमळीनं सांगतो, 2 कोटीचा बंगला बांधा साहेब, आणि बंगल्याच्या समोर एका चौपाईमध्ये एका बाजूला म्हातारी आई बसलेली असून द्या आणि एका बाजूला म्हातारा बाप बसलेला असून द्या. खरी शोभा तुमच्या बंगल्याची असते, लक्षात ठेवा. आई वडिलाची सेवा करा. आई आकाशाच्या उंचीची आहे, बापही आकाशाच्या उंचीचा आहे. म्हणून सगळ्यांना माझी तळमळीने विनंती आहे, आई मायेचा सागर, समृद्धाची घागर, चैतन्याचा जागर. आई भाजीतलं मीठ, आई हक्काचं व्यासपीठ, आई थंडगार वारा, आई मायेचा उबारा, आई पावसाची रिमझिम, आई ढगांचं कडकडाट, आई दुधावरची साय, आई वासराची गाय, आई लंगड्याचा पाय. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, ईश्वराचं वास्तव्य जिच्यामध्ये सज्जन आहोत तिला आई म्हणतात. आई किती आकाशाच्या उंचीची आहे महाराज. समुद्राच्या पाण्याची शाई केली, मेरू पर्वताची लेखणी केली आणि पृथ्वीचा कागद केला. आणि लिहिण्याकरता सरस्वती माता जरी बसली तरी त्या आईचं वर्णन होऊ शकत नाही मंडळी. एवढ्या आकाशाच्या उंचीची आई आहे. अरे 7 समुद्राच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल, पण एकदा मातीच्या आड गेलेली आई आणि मातीच्या आड गेलेला बाप नाही दिसणार माझ्या राजांनो. अरे ढगाआड गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल, पण एकदा मातीच्या आड गेलेली आई आणि मातीच्या आड गेलेला बाप नाही दिसणार माझ्या राजांनो.
म्हणून जिवंतपणे त्या घरातल्या मायबापाची सेवा करा. आई किती प्रेम करते हो. इथं बसलेली माय, तुम्ही रडायला माय जाता जाता सगळ्या डसडसा रडायला माय कीर्तनामध्ये. आणि की दादा ती आई किती प्रेम करते ऐका. 60-65 वर्षाची आई असून द्या, 30-35 वर्षाची मुलगी ज्या वेळेस भेटायला जाते ना त्या माईला, ती मायरातली माय त्या मुलीची पिशवी कधी रिकामी देत नाही. स्त्रीच्या जीवनात माहेर कुठपर्यंत आहे? जोपर्यंत माहेरात तिची आई जिवंत आहे आणि माहेरात तिचा बाप पप्पा जिवंत आहे, तोपर्यंत स्त्रीच्या जीवनात माहेर आहे. एकदा का माहेरातली आई निघून गेली आणि माहेरातला बाप निघून गेला की पाहुण्यासारखं माहेरामध्ये दाराच्या समोर उभा राहावं लागतं. आई घराचं मंगल आहे तर बाप घराचं अस्तित्व आहे. किती प्रेम करते. मुलगी येणार ही बातमी कळाली की नवऱ्याला म्हणते, अहो माझी मुलगी येणार आहे 10 वाजता, 9 वाजताच पाठवते गाडी घेऊन. मुलगी आली की मुलीची पिशवी बाप घेतो. आप्पा नाना काका थकलाय ताई तुमचा, म्हातारा झालाय. ती पिशवी हातामध्ये घेतो आणि मुलीला गाडीवर बसवून घरी घेऊन येतो. आईला कळतं माझी लेक आली, म्हातारी झाली, तारुण्य तर तिच्यात ताड दिशेने उठती. काठी टेकत टेकत दारामध्ये जाते आणि मुलीचं औक्षण करते. ताई पूजा करते. माझ्या लेकीला कोणाची नजर लागू नये म्हणून बोटं मोडते आणि मुलीकडे पाहून काय म्हणते, ए ताई लय खराब झालीस ग माझी बाई. महिला मंडळी, माहेरातली माय मरू द्या. सुखाचा समुद्र कोरडा झाला, बाप गेला, दिवाळीच्या सणाचा मुरळी कायमचा निघून गेला. तुम्ही रडाल माय सगळ्या. किती प्रेम करते आई तुमची. थकली, म्हातारी झाली, पांढरे केस झाले, सुरकुत्या वळ्या, गालाच्या खाचड्या झाल्या. तिची लेक 2-4 दिवस राहते. आई किचनमध्ये जाते, सुनाला म्हणते, बघ आपल्या दोघीचं असेल ते असेल, माझ्या लेकीला काही टाकून बोलू नको. वागते तुमची आई. माझ्या लेकीला पुरणपोळीचा स्वयंपाक आवडतो. सुनबाई गोडधोड अशा पुरणपोळीचा स्वयंपाक करते. खाण्याकरता सगळेजण बसतात आनंदाने आणि तिकून जावा याचा फोन यावा, उद्या माझी लेक जाणार आहे. ताई तुमची आई झोपत नाही बरं. नाही झोपेल ताई कशी. उठते, सगळ्यात अगोदर मुलीच्या पिशवीकडे जाते. मुलीची पिशवी भरायला सुरुवात करते. पिशवीमध्ये लोणचं टाकते, पापड्यात टाकते, डाळ टाकते, मटकी देते, कुरड्या देते. कांदे बटाटे द्यायची वस्तू नाही, पण आईची वेडी माय असते ताई तुमच्या. पार प्रेम करते. मुलीला म्हणते, बाई हा भारीतला तांदूळ आहे, हा तांदूळ इंद्रारी घेऊन जाय. जावाई श्रीमंत आहे पण ताई विडी माया असते हो त्या आईची. ए बाई घेऊन जा. हे भात केल्याच्या नंतर प्रत्येक घासाला माहेरातल्या आईचा चेहरा डोळ्याच्या समोर राहील, पण वेड्यासारखं प्रेम करते. महिला मंडळी, माहेरातली आई मरू द्या. तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय आनंद नाही ताई. तुम्ही रडाल सगळ्या. अहो एखादी माझी आई बहीण दिवाळीच्या सणाच्या दिवशी गेली आणि आता 4-5 गच्च भरलेल्या पिशव्या गाडीत घेऊन आली तर समजायचं महाराज आई जिवंत आहे आणि बाप जिवंत आहे. आणि आता एकच पिशवी रिकामी आली तर समजायचं आई माहेरातली निघून गेली, बाप निघून गेला. इथं बसलेल्यापैकी कीर्तनामध्ये ज्यांची आई हा जगात नाही त्यांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. इथं बसलेल्यापैकी ज्यांचा बाप या जगात नाही त्यांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. आई वडील पात्र आकाशाच्या उंचीचे असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत नाही. अंकुश माऊली, अशोक माऊली, विठ्ठल दादा कळत नाही. ते मायबाप फार प्रेम करतात. एकदा निघून गेले का त्यांच्या फोटोकडे पाहून डसडसा रडवतात. ताई ओरभरून येतो, कंठ दाटून येतो. आई असली की महिन्यातून 2दा माहेरात जावं वाटतं, 3दा माहेरात जावं वाटतं. आज इथं बसलेल्या अशा माझ्या ताई आहेत, आज 2 वर्ष झाली माहेरात गेल्या नाहीत. का? आई नाही राहिली जिवंत. आमचा तात्या, आमचा आबा, आमचा पप्पा या जगात राहिला नाही. फोटोकडं पाहिलं तर डोळ्यात पाणी येतं. देवा काय चुकलं रे देवा, काय अपराध आहेत. आमच्या सोन्यासारख्या आईला घेऊन गेलात. डसडसा फोटोकडं पाहून आठवणी रडत असतात. महाराज तुम्ही आमचं अंतकरण भरून आणलं आई सांगून. महाराज आई घराचं मंगल आहे, पण इथं बसलेला बाप आहे ना हा सुद्धा पडद्याआडचा कलाकार आहे. बाप घराचं अस्तित्व असतो, आई घराचा कळस असते, तर बाप घराचा पाया असतो. सांभाळा माझ्या राजांनो. घराचा पाया काय एकदा खचला ना, म्हातारा झाला ना, थकला ना, घर पाडायला वेळ लागत नाही बरं. म्हणून त्या बापाची सेवा करा. बाप
काय असतं ताई? बाप म्हणजे जगण्याचं माप, बाप म्हणजे पाठीवरची थाप, जो किती रागवला तरी त्याची माया अमाप, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे यशाकडे नेणारी शिडी, संकटातून पार करणारी होडी, जो तिखट बोलला तरी आयुष्यभर त्याचीच गोडी, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक, जगणं आपोआप, आयुष्याच्या समुद्रभागी दीपस्तंभाची झाक, तो म्हणजे तुमचा माझा बसलेला देव म्हणून शेतकरी बाप म्हणून त्या बापाची सेवा करा मंडळी. तुकोबारा वर्णन करतात, बाप करी जोडी लेकुराचे ओढी, आपुली कुरवंडी वाढवण्या. आई लेकराला उचलून घेते कुठं? कडेवर. जे मी पाहते ते माझ्या लेकरांनी पाहावं. पण बाप मुलाला उचलत असताना खांद्यावर घेतो. साहेब, त्या बापाला वाटतं जे मला दिसत नाही ते माझ्या लेकरांनी पाहावं. याला बाप म्हणतात. बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलामध्ये असतो. ऐका आणि विशेष जीव मुलीमध्ये असतो. ताई तुम्ही रडाल सगळ्या. मुलाला 500चा ड्रेस घेतात, मुलीला 5000चा ड्रेस घेतो. मुलीचा जन्म झाला, बाप म्हणला माझी लक्ष्मी जन्माला आली, माझी कन्या जन्माला आली, भरभराटी झाली. मुलीनं चालावं, चालता चालता पडावं, बापाने उचलून घ्यावं, 2 पप्प्या घ्यावं. माझी दिदी चालू लागली, खेळू लागली, बागडू लागले. फार काळजी बाप घेत असतो. पाहता पाहता एक वाक्य बोलतो साहेब, पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा जर प्रसन्न झाला तर देण्याकरता उशीर करील, पण घरातला बाप नावाचा देव जर प्रसन्न झाला, मुलाची मुलीची एका क्षणात इच्छा पूर्ण करत असतो. याला बाप म्हणतात. पाहिजे ते देतो. इथं बसलेला बाप आहे ना, त्याला एकच वाटतं, मी लय गरिबी सोसली, मी लय खडतर दिवस काढले, माझ्या मुलीचे चांगले दिवस आले पाहिजे, माझ्या मुलाचे चांगले दिवस आले पाहिजे. विशेष प्रेम बाप मुलीवरती करतो. का? परक्याचं धने आज माझ्या पाशी, तर उद्या लोकांच्या घरी माझी लेक जाणार आहे. लय प्रेम करतो. एका मुलीला प्रश्न विचारला, पप्पा तुम्ही मला किती रागवतात? मी ट्युशनला 10ला जाते आणि 11 वाजता घरी येते. आज मला उशीर झाला, मला 12 वाजले येण्याकरता. त्याला काय बोलत नाहीत माझ्या भावाला. का? मी मुलगी म्हणून चुकलं का? मुली कोणत्या क्षेत्रात कमी? मुली राष्ट्रपती आहेत, मुली कलेक्टर आहेत, मुली नगरसेवक आहेत, मुली कीर्तन करू लागल्या. पप्पा मुली कोणत्या क्षेत्रात कमी आहे? मी मुलगी झाली म्हणून चुकलं का? जसा बाप रडू लागला. बाप म्हणतो, तू मला प्रश्न विचारलात ना, ऐक उत्तर ह्या बापाचं. डोळे भरून येते तुझे. मी तुझ्यासोबत रागराग का केला? अगं काळ लय विचित्र आहे ग. आज मोबाईलवर एवढ्या अत्याचाराच्या बलात्काराच्या बातम्या येतात दिदे. माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं ग. तुला 1 तास येण्याकरता उशीर झाला. ऐक, तू म्हणते ना तुझा बाप का बोलतो? ऐक ताई, मी काल ड्युटीला गेलो, ड्युटीहून आलो कामावून, हातपाय धुण्याकरता कठाड्यावरती अंगुठी काढून ठेवली. अंगुठी म्हणजे शोभा असते बरं महाराज, रत्न असते हाताची. अंगुठी काढून ठेवली, फ्रेश झालो, रात्री जेवण केलं आणि बेडरूममध्ये झोपी गेलो. रात्रीच्या 2 वाजता मला जाग आली. तू म्हणते ना पप्पा रागवतेत, ऐक. 2 वाजता उठून पाहतो तर बोटात अंगुठी दिसत नाही. नंतर लक्षात आलं, कठाड्यावर बाहेर ठेवली. धावत धावत आलो, हॉलमधला लाईट चालू केला, कठाड्यावरची अंगुठी घेतली, बोटात घातली. हॉलमधला लाईट बंद करणार, ऐक दिदे, तेवढ्यात तुझी आई उठली आणि आई मला म्हणते, अहो रात्रीचे 2 वाजलेत, एवढ्या उशिरा कुठं गेला होतात? काही नाही ग, अंगुठी विसरली होती, अंगुठी आणण्याकरता गेलं. ती माय माऊली म्हणते, अहो मी काल सिक्के काय फोडण्याकरता ओरुटा घेतला. ओरुटा माहिती ना आईजी? ओरुटा घेतलाय, ओरुटा दारामध्ये पडला, आत्ता जाते आणि ओरुटा घेऊन येते. तो म्हणला, विडीस का तू? रात्रीचे 2 वाजलेत घड्याळात आणि आत्ता ओरुटा बाहेर ठेवला. ओरुट्याला कोण खातंय? कोण चोरून येतंय? ओरुट्याला पडून दे ना दारात ओरुटा. सांगण्याचा तात्पर्य मंडळी एवढाच आहे, अंगुठी धावत धावत आणतो, ओरुट्याला आणत नाही. अंगुठी जशी शोभा आहे, अंगुठी जसं रत्न आहे, तसं कन्या एक रत्न असते, लक्षात ठेवा. म्हणून मुलीला जगू द्या मुलाच्या समान आणि वाचवा मुलीचा प्राण. मुलगीच आहे भारतीय संस्कृतीची शान, म्हणून मुलीच्याच पोटी जन्माला येतील श्रीकृष्ण भगवान. वा, म्हणून विशेष प्रेम मुलीवरती असतो. फार प्रेम करतो. म्हणून मुलीच्या लग्नाच्या दिवशी रडला. किती प्रेम करतो तो बाप. हा माझ्या खिशामध्ये पेन आहे, 100 रुपयाचा पेन आहे. मी जर उद्या बँकेत गेलो आणि मला कोणी पेन मागितलं तर मी 2दा विचार करतो, हा परत देईल का नाही. मित्राने गाडीची चाबी मागितली तर 2दा विचार केला. पण बसलेला माझा शेतकरी बाप एका स्वतः
स्वतःचं काळीच काढून दुसऱ्याच्या ताब्यामध्ये कन्यादान करणारा आकाशाच्या उंचीचा बाप असतो. म्हणून त्या बापाची सेवा करा, आईची सेवा करा, पवित्र तुळशीची माळा घाला, आळंदी पंढरपूरची वारी करा, गोमातेची सेवा करा. आणि जाता जाता भगवंताकडे हात जोडून प्रार्थना करतो की एवढा मोठा कार्यक्रम ठेवला, आपला हा कार्यक्रम चंद्र सूर्य असेपर्यंत राहो, हे हात जोडून प्रार्थना करतो आणि वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली.